ओके. मग आता तिघांचं आपण काय लिहितोय, कॅपिटल काढले ते दोघांचं कॅपिटल लिहून घ्यायचं. 1,40,000. दुसऱ्याचं रोहितचं कॅपिटल किती आहे, 1,40,500. करेक्ट. आता या दोघांची टोटल करायची आणि आउटर कॉलमला लिहायची. किती येते बघा टोटल, 2,21,500 आणि 1,40,500. करा टोटल आणि सांगा मला किती येते. 2,21,500 प्लस 1,40,500 म्हणजे किती आलं, 3,62,000. मग इथे किती येणार, 3,62,000. बरोबर. मग इकडे येणार आपले 3,62,000. ओके. नेक्स्ट काय बघा, कॅपिटल लिहून झालं. आता आपण क्लोज करूया याच्यामध्ये. बॅलन्स शीट आणि आपल्याला ऍक्च्युली सांगितली नाहीये करायला, पण आपण फॉर सेफर साईड करतोय. फक्त जर्नल एंट्रीज सांगितल्या आहेत, सगळे बॅलन्स शीटची एंट्रीज नाही केल्या तरी पण चालणार आहे. ओके. फॉर क्रॉस टॅली करण्यासाठी फक्त तुम्ही बॅलन्स शीट काढून बघा. क्रेडिटर्स आपण घेतलं, जनरल रिझर्व घेतलंय, बिल्स पेएबलला आपण हात लावलेला नाही, त्यामुळे बिल्स पेएबल ॲज इट इज घ्या. परत सांगते, काही करायची खरं तर गरज नाहीये, पण प्रॅक्टिससाठी म्हणून मी तुम्हाला दाखवते. बॅलन्स शीट दाखवायची गरज नाहीये, कारण प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं नाही. बिल्स पेएबल आहे 25,000. ओके. लायबिलिटी साईड संपली. आता बँकेत बघा किती राहिले, हे सगळ्याची टोटल जी येईल ती इथे बँकमध्ये लिहून टाका. बँकेची टोटल येणार सगळी, ही या तिघांची टोटल जी काही येईल ती बँकेमध्ये लिहून टाकायची. त्याच्यानंतर डेटर्स घेतलं, लाईफ स्टॉक, बिल्डिंग, प्लांट मशिनरी, गुडविल, हे सगळं आपण ऑलरेडी घेतलंय. नंतर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बॅलन्स शीट बघा आणि ती टॅली होते की नाही सांगा. बरोबर. ओके. आणि टॅली होते की नाही सांगा. आता आपल्याला काय करायचंय, याचंच जर्नल एंट्रीज सांगितलंय. हे सगळे प्रॉब्लेम, हा सगळा प्रॉब्लेम तुम्हाला कळला असं मी गृहीत धरते. बरोबर. आता याच्या जर्नल एंट्रीज करायच्या आपल्याला. जनरल एंट्रीज साठी काय कॉलम काढतो आपण, डेट पर्टिक्युलर्स. बरोबर ना. डेट पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. करेक्ट. मग आता इथे आपण कॉलम काढूयात. मी दुसऱ्या शीट वरती दाखवते काढून तुम्हाला. इथे वरती हेडिंग येणार जर्नल एंट्रीज. ओके. स्क्रीन दिसतीये ना तुम्हाला. डेट पर्टिक्युलर्स, डेट नंतर येणार पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. ओके. आपण याचं नीट ड्रॉ करून घेऊयात. LF साठी आपल्याला काही फार मोठ्या कॉलमची गरज नाहीये, पण पर्टिक्युलर साठी आहे. बरोबर. डेट पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. ओके. ड्रॉ करा माझ्या बरोबर. बेसिक ड्रॉ मी करून ठेवते, बाकीचं तुम्ही करू शकता. LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. ओके. डेबिट क्रेडिट अमाऊंट साठी थोडी व्यवस्थित जागा सोडा, त्याच्यामध्ये आपण सेव्ह करू शकतो. डेट मध्ये आता काही लिहायची गरज नाही. आता बघा इथपासून सुरुवात करायची. हा, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला हे सगळं दिसतंय की नाही. मग एंट्री कशी येणार, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, डेबिट टू गुडविल टू डेटर्स, एकत्र करून टाका, कारण आपण ऑलरेडी केलेलं आहे की नाही हे सगळं. बरोबर. पण त्याच्याही आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टेप वाईज काय केलं होतं, तर त्यांना जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट केलं होतं. बरोबर. कॅपिटलला केलेलं क्रेडिट,
आणि म्हणजे जनरल रिझर्वला काय झालं असणार, डेबिट. मग सगळ्यात पहिले शक्यतो ती एंट्री करायची. ओके, मग एंट्री कशी येणार, जनरल रिझर्व शक्यतोवर करा, नाहीतर सिक्वेन्स बदलला तरी चालेल. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू, कोणते कोणते कॅपिटल आहे, रोहन रोहित ना, रोहन्स कॅपिटल टू रोहन्स कॅपिटल टू रोहित कॅपिटल टू रोहित कॅपिटल अकाउंट अँड टू, तिसरा पार्टनरचं नाव काय आहे, टू सचिन्स कॅपिटल अकाउंट. डिस्ट्रीब्युशन ऑलरेडी आपण केलेलं आहे. जनरल रिझर्वची अमाऊंट किती होती, 50,000 आणि 3:1 आहे ना, म्हणजे 30,000 10,000 10,000 हे डिस्ट्रीब्युशन आपण ऑलरेडी केलेलं होतं. विदाउट नॅरेशन एंट्रीजला काही अर्थ नाही, त्याच्यामुळे नॅरेशन लिहिणं मस्ट आहे. बॅलन्स शीट काढायला सांगितली नव्हती, त्यामुळे बॅलन्स शीट मी पूर्ण क्लोज केलेली पण नाहीये बघा. ओके, बीइंग जनरल रिझर्व distributed in profit sharing ratio. ओके, नेक्स्ट एंट्री आता जस्ट उचलायचे आणि टाकायचे बघा, शॉर्ट मध्ये करा. आपण एवढं केलंय ना वर्किंग नोट, प्रॉफिट अँड लॉस, ऍडजस्टमेंट अकाउंट, डेबिट, तो हे सगळे आयटम टाकून द्यायचे, दिसतायत टू म्हणून हे सगळं टाकायचं. ओके, मग आपण करूया आता. हा, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट. आता सरळ डेबिट साइड फक्त प्रॉफिट सोडून सगळं कॉपी करून घ्यायचं. डेबिट साइडला काय काय, टू डेटर्स अकाउंट, सिक्वेन्स बघा, सिक्वेन्स थोडासा मागे पुढे झाला तरी चालेल. टू लाईव्ह स्टॉक अकाउंट, डेबिट साइडचे सगळे आयटम घ्या प्रॉफिट सोडून. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, तुमचा सिक्वेन्स मागे पुढे झाला तरी चालेल. टू मोटर ट्रक अकाउंट, अँड टू गुडविल अकाउंट. टू गुडविल अकाउंट मगाशी मायनस करताना आपण टोटल केली असणार, क्रेडिट मधनं डेबिट मायनस केली तेव्हा डेबिट साइडची टोटल तुम्ही केलेली असणार, बरोबर. आता याला प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच्या ऐवजी रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हटलं तरी चालेल. काय काय काढायला सांगितलंय बघा, गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू फॉर्म एवढंच म्हटलंय. मग या प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या ऐवजी तुम्ही समजा त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हटलं तरी पण करेक्ट आहे. आता हे किती आहे बघा, 10,000 5,000 5,000 5,000 अँड 7,500. हे सगळ्याचं रिझन एकच आहे, कारण बीइंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स. बस, संपला विषय. ओके, आता इकडे क्रेडिट साइड उचलायची बघा. इकडे काय, हे दोन्ही क्रेडिट आहे. ऍडजस्टमेंटला केलं क्रेडिट, म्हणजे या दोघांना करायचं डेबिट. म्हणजे काय येईल, बिल्डिंग अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. बघा मग कसं येणार, बिल्डिंग अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, हे दोन्ही डेबिट होणार. आणि कशाला क्रेडिट होणार, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला. त्यालाच तुम्ही रिव्हॅल्युएशन म्हणू शकता, पण एकच शब्द वापरायचा. पहिल्या एंट्रीमध्ये प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट, दुसऱ्यामध्ये रिव्हॅल्युएशन, असं नाही चालत. टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, मग बिल्डिंग अकाउंट डेबिट कितीने करायचंय बघा, आपण घेतलं होतं. बिल्डिंग अकाउंट डेबिट झालेलं 10,000 आणि क्रेडिटर्स होते बिल्डिंग अकाउंट 50,000 आणि क्रेडिटर्स होते 10,000. दोन्ही मिळून झालं 60,000, बरोबर. आता याचं नॅरेशन काय येईल, बीइंग
बिल्डिंग ऍप्रिसिएट झाली ना, बिल्डिंग ऍप्रिसिएटेड अँड क्रेडिटर्स डिक्रीज झाले, क्रेडिटर्स डिक्रीज. ओके, आता नंतर काय करायचं, मग आपल्याला रिव्हॅल्युएशनची उरलेली डेबिट साईड घ्यायची. बरोबर, कुठली बघा, ही प्रॉफिट राहिलं होतं की नाही, पूर्ण रिव्हॅल्युएशन कव्हर करून घ्या आधी. हा, मग एंट्री काय झाली, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग करत येतं एंट्री, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट, ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. तिन्ही पार्टनर्स येणार ना, टू रोहन्स कॅपिटल, टू रोहन्स कॅपिटल अकाउंट, टू रोहित कॅपिटल अकाउंट, and to Sachin's capital account. टू सचिन्स कॅपिटल अकाउंट. आता त्यांचा प्रॉफिट वाटतोय की नाही, किती होता प्रॉफिट बघा बरं, 16,500, 5,500, 5,500. मग टोटल प्रॉफिट किती आला होता आपला, 27,500. म्हणून डेबिटला घेतलं 27,500, इकडे येणार 16,500, 5,500, 5,500. ओके, नेक्स्ट आता दोघांनी ऍडिशनल, आता बाकीचे उरलेले ट्रान्झॅक्शन करून घ्यायचे आपल्याला. बघा काय राहिलं, हे सगळं संपलं. ओके, आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायच्या आधी बाकी बघा काय हे राहिलं की नाही, बँकेचं बँक अकाउंट डेबिट टू, आयदर हे करा किंवा तुम्ही कॅपिटल अकाउंट जरी कन्सिडर केलं तरी तुमचं येईल. बघा, कॅपिटल अकाउंटची नेहमी क्रेडिट साईड बघायची, बॅलन्सची जर्नल एंट्री येत नाही. जनरल रिझर्व आपण ऑलरेडी घेतलं. इकडे काय म्हणतो आपण, बाय बँक, इथे केलं क्रेडिट, म्हणजे बँकेला काय केलं असणार, डेबिट. मग करा, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू रोहित's कॅपिटल अकाउंट, टू रोहित's कॅपिटल अकाउंट, टू रोहन's कॅपिटल अकाउंट. पहिला रोहन आहे का पहिला रोहित आहे, पहिला रोहन आहे ना, हा पहिला रोहन आहे याला, टू रोहन्स कॅपिटल अकाउंट. ओके, किती आणले दोघांनी, पहिल्याने किती आणले, 50,000 आणि दुसऱ्यानी 25, म्हणजे दोन्ही मिळून बँकेत किती जमा झाले, 75,000. पहिल्याचे आले रोहनचे 50,000 आणि याचे आले 25,000. सो इथे येणार 50,000 अँड 25,000. करेक्ट. नॅरेशन काय येणार, बिईंग ऍडिशन, जे आहे तेच नॅरेशनला यायचं, बिईंग ऍडिशनल कॅपिटल ब्रॉट इन बाय पार्टनर्स. दॅट्स इट. ओके, आता अजून काही दिलंय का, बस शेवटचं लोन अकाउंटची एक एंट्री राहिली, ती करून टाकायची. काय एंट्री येईल बघा, इकडे बॅलन्सची एंट्री येत नाही, पण इकडे लोन आलं ना, सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सचिन्स लोन अकाउंट. बरोबर, कॅपिटलला डेबिट केलं की नाही आपण, कोणाचं कॅपिटल डेबिट झालं, सचिन्स कॅपिटल, सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट, सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सचिन्स लोन अकाउंट. ओके, आता सचिनचं लोन अकाउंट जर बॅलन्स शीटला घेतलं नसेल तर घ्या, पण इकडे आपल्याला बॅलन्स शीट सांगितलीच नाहीये म्हणून मी ते जास्त केअरफुली केलं नाहीये. सचिनचं लोन अकाउंट आहे 65,500. ओके, 65,500. आता याला नॅरेशन लिहा, विदाउट नॅरेशन एंट्रीजला मार्क मिळत नाहीये. मग बीइंग बॅलन्स इन सचिन्स
Sachin's capital being balanced in Sachin's capital transfer to his loan account. That's it. ह्या झाल्या तुमच्या जर्नल एंट्रीज. ह्याच्याशिवाय आपल्याला अजून काही विचारलेलं नाही. तुम्हाला बॅलन्स शीट विचारलेली नाही, त्यामुळे ती क्लोज करत बसायची गरज नाही. ओके.